ढोकळ्याला लागली पुरणपोळीची गोडी. अय हय. निवीत इवा. सो क्यूट नेम्स. पार्ट आहे 5. पार्ट 4 मध्ये बघितलं होतं आपण लिफ्टमधल्या भेटीनंतर निवित एकटेपणात इवाचा विचार करत राहतो तर इवा घरी फॅमिली सोबत ते फनी इन्सिडेंट शेअर करते. मंडेला ती प्रोजेक्ट किक ऑफ साठी निवितच्या ऑफिसमध्ये जाते. प्रोफेशनल मीटिंगमध्ये दोघे काम कॉन्फिडंट कामाबद्दल चर्चा करतात आणि मग इवाचं टिफिन खाली पडतो तर तेच ते उचलून घेते. तर निवितला कळतं यात पुरणपोळी आहे. देन ओके ओके घ्या उचलून बोलतो. सो आता पुढे बघू. तर इवा थोडं विचार करते आणि बोलते की मिस्टर शाह तुम्हाला टेस्ट करायची आहे का पुरणपोळी. तर निवित बघतो इवाकडे तर निवित काही बोलायच्या आधीच इवा बोलते म्हणजे तुम्ही म्हटलं होतं की कधी खाल्ली नाहीये आणि हॉनेस्टली सांगते एकदा तरी खायलाच हवी. तर निवित बोलतो ठीक आहे. तर इवा विचारते रिअली. तर निवित बोलतो हो. आणि मग इवा मस्त हॅपी स्माइल करत डब्बा उघडते आणि त्यात 2 पुरणपोळ्या होत्या आणि एक छोटी वाटी तुपाची. आय हाय! तर इवा ते देत सांगते, "हे घ्या, असं तुपासोबत खा, छान लागतं." तर निवितने एक तुकडा घेतला आणि तोंडात टाकला. एक क्षण शांतता होती. तर निवित बोलतो, हे खूप वेगळं आहे." तर इवा विचारते, "वेगळं म्हणजे? आवडलं का?" तर निवित बोलतो, "हो, आवडलं मला." आणि इवाला हे ऐकताच खूप आनंद होतो आणि निवीच्या डोळ्यातही दिसत असतं, की निवितला खरंच आवडलेली असते पुरणपोळी. इवा बोलते, "बघा, मी म्हटलं होतं ना, की हे हिवन आहे. आता सांगा, ढोकळा की पुरणपोळी कोणतं जास्त आवडतं?" हं. तर निवित तसंच इवाकडे बघत बोलतो, "ढोकळा ते माझ्या मम्माने केलेलं असतं आणि त्याच्याशी खरंच कंपॅरिझन नाही करू शकत. पण हेही खरंच खूप छान आहे." तर इवा बोलते, "ऑ, दॅट्स सो स्वीट. म्हणजे तुम्हाला मम्माचं जेवण आवडतं." निवित यावर काही बोलत नाही आणि चेहऱ्यावर आधीचं काहीतरी आठवल्यासारखं एक्सप्रेशन येतं. तर इवा विचारते, "तुमची मम्मा कुठे आहेत आता?" तर निवित सांगतो, "गुजरात. त्या दिवशी सांगितलं होतं ना." तर इवा बोलते, "अरे हां, बरोबर. फॅमिली फंक्शनला गेले आहेत आणि तुम्ही नाही गेलात. बाय द वे सॉरी हां, ते थोडं पर्सनल विचारून घेतलं म्हणून." तर निवित बोलतो, "ठीक आहे." आणि मग पुरणपोळी खाऊन झाली, की इवा डब्बा बंद करत बोलते, "मिस्टर शाह एक सजेशन देते. पटतंय का बघा." तर निवित बघतो इवाकडे, तर इवा बोलते, "तुम्ही आज जा गुजरात आणि वर्क फ्रॉम देअर फॉर अ डे करा. फॅमिलीसोबत भेट आणि कामही होईल." तर निवित थोडा पॉज घेऊन बोलतो, "मिस अधिकारी, हे थोडं जास्त पर्सनल नाही का?" तर इवा बोलते, "हो आहे. खरंच सॉरी हां. पण हॉनेस्टली तुम्ही सॅटर्डेला लिफ्टमध्ये थोडं ओपन झालात, तेव्हा मला जाणवलं की तुम्ही फॅमिलीला मिस करत आहे. म्हणून हे बोलले. पण तुम्हाला नाही आवडलं तर खरंच सॉरी." सो क्यूट. इवा किती हुशार आहे ना. तर यावर निवित काहीच बोलत नाही. तर इवा आपलं सामान गोळा करत बोलते, "एनिवेज मी निघते. वेडनेसडेला साइट व्हिजिटसाठी येईन." इवा बाहेर जाणारच असते. इतक्यात निवित बोलतो, "मिस अधिकारी." तर इवा थांबते आणि हो बोलते. तर निवित बोलतो, "पुरणपोळीसाठी थँक यू." तर इवा हसते आणि बोलते, "वेलकम मिस्टर शाह. आणि पुढच्या वेळी मम्माला फ्रेश पुरणपोळी बनवून द्यायला सांगेन, स्पेशली तुमच्यासाठी." अय हय! जवळीक येती आहे. तर निवित ठीक आहे बोलतो आणि मग इवा जाते आणि निवित आपल्या केबिनमध्ये बसलेला असतो बाहेरचा मुंबईचा ट्रॅफिक बघत. आणि मग तसंच फोन घेतो आणि कबीरला कॉल करतो. कबीर थोडा सरप्राईज होतो आणि कॉल रिसीव्ह करून हॅलो बोलतो. तर निवित बोलतो, "कबीर, केम છો? મામાની બર્થડે પાર્ટી કેવી રહી?" કબીર વિચારતો, "ભાઈ, તમે કોલ કર્યો?" નિવિત બોલતો, "હા, સારી હતી પાર્ટી." કબીર બોલતો, "ખૂબ મજા આવી. બધા રિલેટિવ્સ આવ્યા હતા. મામાને ખૂબ ખુશી થઈ. અને અને ભાઈ બધા તમને મિસ કરી રહ્યા હતા." अहं, निवितला सर्वांनी मिस केलंय. तर નિવિત બોલતો, "સોરી કબીર, મારે મારે આવવું જોઈતું હતું." कबीरला सॉरी ऐकून खूप आश्चर्य वाटलं कारण निवित कधी सॉरी बोलत नाही. तर कबीर विचारतो, "भाई, आर यू ओके?" तर निवित बोलतो, "हां, ઠીક છું. ક્યારે આવો છો?" मीन्स केव्हा येताय? तर कबीर बोलतो, "કાલ સાંજની ફ્લાઇટ છે. રાત્રે 9 સુધી ઘરે આવી જઈશું." तर निवित बोलतो, "ओके. હું ઘરે ડિનર રેડી રાખીશ." कबीर परत आश्चर्यचकित होत विचारतो, "भाई सिरियसली?" तर निवित बोलतो, "हां, सिरियसली. ट्रॅव्हल सेफ." आणि मग कॉल कट करतो. फायनली. निवितमध्ये चेंजेस येत आहेत.
निवितला वेगळीच गोष्ट जाणवली होती, लाइक स्वतःला चेंज करण्याची वेळ आल्यासारखं. सो मग त्याच रात्री इवा घरी आली आणि खूप खुश झाली. तर अयांश बोलतो, "ताई, आज तू खूप हॅपी दिसत आहेस. काय झालं?" तर इवा तसंच हसत सांगते, "काही नाही रे, दिवस चांगला गेला बस." तर अयांश चिडवत विचारतो, की "त्या निवित शहामुळे का?" तर इवा शॉक प्लस ब्लश करत बोलते, "काय? नाही, नाही, तो तर माझा क्लायंट आहे." तर अयांश बोलतो, "मग तू घरी आल्यापासून का हसत आहेस?" आणि मम्माने सांगितलं, की "तू त्याच्याबद्दल जेवताना बोलत होती." हां? काय नक्की काय चाललंय इवा? इवा थोडं रागात बोलते, "अयांश, प्लीज शांत बस." पण इवाच्या फेसवर ब्लशिंग स्माईल पण असते. आणि मग अयांश हसतच बोलतो, "सॉरी, सॉरी ताई." आणि मग इवा आपल्या रूममध्ये जाते, बेडवर बसते आणि सिलिंगकडे बघू लागते आणि विचार येत असतात डोक्यात निवित सोबतच्या पुरणपोळीवरून बोलण्याबद्दल. आणि असंच आठवत जाऊन मनात हसत असते. मंडेची रात्र झाली होती आणि निवित घरी येऊन जेवण ऑर्डर करतो एका नियर बाय गुजराती रेस्टॉरंटमधून. ओहो! आणि मग जेवण आलं आणि निवित जेवायला बसला. पण जेवणाची टेस्ट आवडली नव्हती तर मनात बोलतो, "શું થઈ રહ્યું છે? એક જ રોટલી ખાધીને માથું કેમ ફેરવા લાગ્યો?" मीन्स डोकं का फिरायला लागलं एक पोळी खाल्ली तर? आणि मग निवित तसंच जेवण थोडाफार खाल्ला आणि बेडरूममध्ये गेला आणि मनात विचार आला, की उद्या फॅमिली येणार आहे. सो त्यांच्यासाठी प्रॉपर जेवण असायला हवं. तर तसंच निवितने मेड आंटीला मेसेज केला, की उद्या संध्याकाळी घरी येऊन जेवण तयार करायला. आणि कबीरला मेसेज केला. निवितचा मेसेज असतो, "फ्लाइट टाइम पर છે ને?" मीन्स फ्लाइट तुमची टाईमवर आहे ना? થોડા વેળાને કબીર રિપ્લાય આલા, "યસ ભાઈ, અને તમે ખરેખર ડિનર રેડી રાખવાના છો?" तर यावर निवितने फक्त थम्स अप इमोजी पाठवला आणि स्माईल करून तसंच झोपी गेला. आय हाय! सो क्यूट. नेक्स्ट डे ट्यूसडेला सकाळी निवित ऑफिसला आला आणि 2 महत्त्वाच्या मीटिंग्स होत्या. 2 नवीन प्रोजेक्ट साइटसाठी इन्व्हेस्टरशी. तर निवित पूर्ण फोकस्ड होता आपल्या कामात. पहिली मीटिंग 10ला होती आणि इन्व्हेस्टर्स समोर निवितने पूर्ण प्रोफेशनल प्रेझेंटेशन दिलं आणि मीटिंग छान सक्सेस झाली. आणि दुसरी मीटिंग दुपारी 2ला होती आणि ती पण स्मूथ गेली. मीन्स चांगलीच झाली. जवळ दोन्ही मीटिंग पास. आणि मग मध्येच इवाचा मेल आला. सब्जेक्ट होतं वेडनेसडे साइट व्हिजिट चेकलिस्ट. निवितने मेल ओपन केला आणि इवाने खूप डिटेल चेकलिस्ट पाठवली होती. साइटवर काय बघायचं आहे, कोणत्या अँगलसाठी व्हिडिओज हवेत, कोणत्या अमेनिटीज हायलाइट करायच्या आहेत. निवित रीड करून रिप्लाय केलं, "चेकलिस्ट रिसिव्ड, गुड वर्क." आणि तसंच इवाने मेल बघताच रिप्लाय केला, "थँक यू मिस्टर शाह. सी यू टुमॉरो ॲट 10 AM." ओहो! दुपारी 4 वाजता निवितच्या पीएने सांगितलं, "सर, एक फोन आलाय. स्नेहल अधिकारी म्हणून कोणी टिफिन सर्व्हिसबद्दल बोलायचं आहे." निवितला अधिकारी सरनेम ऐकल्यासारखं वाटतं, पण आठवत नाही लवकर, तर जाऊ दे बोलून फोन घेतो. तर समोरून आवाज आला, "हॅलो, शाह कन्स्ट्रक्शन्स?" तर निवित हो बोलतो. तर त्या समोरून बोलतात, "मी स्नेहल अधिकारी बोलते, स्नेहल टिफिन सर्व्हिसमधून. तुमच्या ऑफिस मॅनेजरने आमच्याकडे इन्क्वायरी केली होती कॉर्पोरेट टिफिन सर्व्हिससाठी. मी फॉलोअपसाठी कॉल केलाय." ओह माय गॉड! काय चाललंय? किती मोठा ट्विस्ट आहे हा. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. बापरे! धक्कादायक उघड होणार आहे. पार्ट 6 मध्ये बघणार आहे आपण. निवितला कळणार का स्नेहल अधिकारी कोण आहेत ते, किंवा स्नेहल अधिकारी यांना कळेल का निवित कोण आहेत ते? आणि हे सर्व जेव्हा इवाला कळेल, तेव्हा तिची काय रिएक्शन असेल? आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.